अशी मोठी बातमी समोर येते। पटोलेंसारख्या चिल्लर नेत्यानं मोदीजींवर बोलणं योग्य नाही असं प्रणय फुके यांनी म्हटलंय। हिम्मत असेल तर काँग्रेसचा उमेदवार म्हणून मैदानात उतरा, लायकी कळेल असंही फुकेंनी म्हटलंय। प्रणय फुके यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा ही काँग्रेस पक्ष जिंकेल आणि त्या पद्धतीच्या काँग्रेस पक्षाची तयारी सुरू झालेली आहे। आम्ही आणि भंडारा गोंदिया जनता जी आहे ती सातत्यानं अन्यायाच्या विरोधात लढणारी राहिलेली आहे। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ही निवडणूक बीजेपी काही रणनीती करेल तरी भंडारा गोंदिया जिल्ह्यातली जनता ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करेल आणि त्यांचा विश्वास आमच्या प्रती आहे आणि त्या आधारावर या निवडणुका होतील। त्याच्यामुळे इथं मोदी पण उभे झाले तरी त्यांना इथून हारूनच जावं लागेल, ही मानसिकता आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातली आहे। तुमच्यात हिम्मत असणार आणि तुम्ही जर स्वतःला नेता समजत असणार तर तुम्ही स्वतः भंडारा गोंदिया लोकसभेमधनं काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात यावं। तुम्हाला तुमची लायकी माहीत होऊन जाणं। जगात आज मोदीजींचा मान आहे, पण नाना पटोलेसारख्या एक चिल्लर नेत्यांनी मोदीजींवर बोलणं ते योग्य नाही। आणि नाना पटोलेजींनी त्यांना जर वाटत असणार की ते नेते आहेत, त्यांनी लोकसभा लढून दाखवावी आणि त्यांना माहीत होणार त्यांची डिपॉझिटसुद्धा राहणार नाही। पण माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ताही नाना पटोलेजींची लोकसभेमध्ये डिपॉझिट गोल करून देणार, हे मी आपल्याला दाव्याने सांगतो।